प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आता मंजिरी जेव्हा अथर्वबद्दल जाणते की अथर्व आजारी आहे आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी मीराला तिने समजावलेल्या असतात त्या आता पुढे ढकलल्या आहेत आणि यावर मात्र मंजिरीचा संशय हा येत असतो की मीरा अथर्व खोटं बोलतायत, माझ्या विरोधात काहीतरी षड्यंत्र करतायत आणि हे सत्य मला जाणून घ्यायला पाहिजे आणि म्हणून ती मायाचा वापर करून घेते। ती मायाला सांगते की मी जेवढं सांगतेय तेवढंच तुला बोलायचं आहे, या व्यतिरिक्त स्वतःचं डोकं लावायचं नाही असं मंजिरी मात्र ठामपणे मायाला धमकावत असते। आता मायाला मात्र या सगळ्या गोष्टी करत असताना स्वतःचा स्वार्थ दिसत असतो, कारण की तिला असं वाटत असतं की ही सगळी प्रॉपर्टी माझी होणार आहे आणि शेवटी अथर्व सुद्धा माझाच होणार आहे आणि यासाठी मंजिरी मला मदत करते। परंतु याबरोबर आपण पाहतो मायाला जेव्हा मंजिरीची सत्यता समजते आणि मंजिरी हे सगळं कशासाठी करते या गोष्टी सुद्धा मायाला समजणार आहेत आणि त्याचबरोबर धक्कादायक गोष्ट म्हणजे मायाला कळते की मंजिरीचा हा खेळ फक्त अथर्व आणि मीराला जवळ आणण्यासाठी आहे आणि त्यासाठी ती मला हे सगळं करायला सांगतेय। परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो, कारण की प्रेक्षकांनो, जी गोष्ट अथर्व मीराला मंजिरीने करायला सांगितलेली आहे त्यावर मात्र आता अथर्व मीरा विचार करताना दिसून येतात, कारण की मंजिरीला हे सगळं खरं वाटलं पाहिजे आणि म्हणून आपण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं सुद्धा अथर्व मीरासोबत बोलत असतो। प्रेक्षकांनो, या सगळ्यांमध्ये आपण पाहतो की सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी घडते ती म्हणजे आता अथर्वला अंबिकाचा आवाज ऐकू येतो आणि त्यानंतर मात्र मंजिरीला समजतं की अथर्वला अंबिकाचा आवाज ऐकू आला आणि तेव्हाच अथर्व स्वतःला त्याने सावरलेला आहे, कारण की प्रेक्षकांनो, मंजिरीने जी खेळी खेळलेली असते त्यावरून आपण पाहतो की आता मंजिरी जाणून घेते की खरंच अथर्व हा आजारी आहे की नाही। प्रेक्षकांनो, आपण पाहतो की माया अथर्वला म्हणत असते की मीरा तुझ्यासाठी बॅड लक आहे, कारण की ती घरात आल्यापासून काहीच व्यवस्थित झालेलं नाहीये आणि इकडे मात्र आपण पाहतो की मीरा अंबिका किचनमध्ये असताना मीरा अंबिकाला समजावत असते की ताई, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये आणि इथून पुढे मी तुला काही समजवणार सुद्धा नाही। ठीक आहे, तुझा निर्णय आहे, तू ते घेऊ शकतेस, परंतु यावर आता मी तुझ्याशी वाद घालणार नाहीये, कारण की मला जे वाटतं हे मी तुला सांगितलेलं आहे। परंतु आपण पाहतो की अंबिका या सगळ्या गोष्टींसाठी नकार देत असते, कारण की तिला माहीत असतं की जर अथर्वला माझा आवाजही ऐकू आला तर अथर्व स्वतःला सावरू शकणार नाहीत आणि याचा त्रास मला सुद्धा होणार आहे। त्यामुळे जे जसं आहे ते तसंच राहिलं पाहिजे असं अंबिकाला मनातून वाटतं। परंतु प्रेक्षकांनो, इथून पुढे मंजिरीचे खेळ हे मोठी आव्हानं ठरणार आहेत आणि त्यासाठी अंबिकाचं अथर्वला दिसणं किंवा तिचा आवाज ऐकू येणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठीच मीरा म्हणत असते। परंतु आपण पाहतो की अंबिकाला हे पटत नाहीये, परंतु आता लवकरच अंबिकाचा आवाज हा अथर्वपर्यंत पोहोचणार आहे, कारण की प्रेक्षकांनो, घरामध्ये जे काही माया बोलत असते, सगळेजण जेवण करत असतात तेव्हा मात्र माया मुद्दामून अथर्वला हे सगळं बोलत असते, कारण की हेच तर मंजिरीला हवं होतं, कारण की अथर्व पुढे काय करतो, काय म्हणतो आणि तो खरंच आजारी आहे का हे सुद्धा मला समजेल असं मंजिरीला वाटत असतं। मंजिरी सुद्धा तिथेच बसलेली असते। आपण पाहतो ज्या पद्धतीने मंजिरी मीरा आणि अथर्वशी बोलत असते त्यावरून मात्र मायाला सुद्धा संशयच येत असतो, कारण की या अगोदर मीरा आणि अथर्वबद्दल मंजिरी काय विचार करते, विशेष म्हणजे मीराबद्दल काय विचार करते हे मात्र मायाला चांगलंच माहीत असतं। परंतु आता मात्र सगळंच काही छान सुरू आहे असं दिसून येत आहे। खरं तर मंजिरी हे फक्त तिच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतीये हे मात्र मायाला कळत नसतं। अथर्व चिडतो, त्याला राग आलेला असतो आणि तो मात्र म्हणत असतो की हे बघ माया, तू तुझं काम कर, मीरा माझ्यासाठी किती वाईट आहे आणि ती किती बॅड लक ठरलीये हे तुला सांगण्याची गरज नाहीये माया। अथर्व चिडलेला असतो। आता मात्र मंजिरीचा खेळ सुरू होतो। मंजिरी विचार करते की आता मला सगळंच समजेल, कारण की प्रेक्षकांनो, या मीरा आणि अथर्वचं काय सुरू आहे हे मात्र मंजिरीला जाणून घ्यायचं असतं आणि त्यानंतर आपण पाहतो तेवढ्या तिथे मीरा सुद्धा आलेली असते। मीराला वाईट वाटतं की हे सगळं माझ्यामुळे झालंय, मी घरात आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्यात आणि असं माया बोलत आहे आणि घरचे सुद्धा कोणीच काहीच बोलत नाहीयेत आणि खरं तर मीराला वाईट वाटतं, कारण की ज्या पद्धतीने म्हणजे ऍक्सिडेंटली आपण पाहतो की मीराचं लग्न अथर्व सोबत झालेलं असतं आणि त्यानंतर हे सगळं घडलंय असं मात्र माया बोलून दाखवते। परंतु प्रेक्षकांनो, आपण पाहतो यावर माया शांत बसत नाही आणि तिच्यामध्ये अथर्वमध्ये वाद वाढतो आणि हेच तर खरं मंजिरीला हवं असतं। आणि त्याचबरोबर आपण पाहतो की अथर्व उठतो आणि तेवढ्यातच त्याच्या पायाला त्रास होत असतो, त्याला थकवा जाणवत असतो आणि त्यानंतर त्याचा तोल जाणार तेवढ्यातच आपण पाहतो की अंबिका ही अथर्वला आवाज देते, अथर्व
आणि तो आवाज मात्र अंबिकाचा अथर्वला जाणवतो, त्याला ऐकू येतो आणि अथर्वच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. परंतु याचबरोबर आपण पाहतो की अथर्व पाहतो की अंबिका कुठे दिसतीये आणि त्याचबरोबर अथर्वने जो तोल सावरलेला आहे तो सुद्धा मंजिरीच्या लक्षात येतो आणि तिला समजतं की अथर्व आजारी आहे. तो पडत होता, परंतु तेवढ्यातच अंबिकाने आवाज दिल्यामुळे अथर्वने स्वतःचा तोल सावरला. ही गोष्ट मात्र मंजिरीच्या लक्षात येते. परंतु त्याचबरोबर तिला हेही समजतं की खरंच अथर्व आजारी आहे. परंतु त्याचबरोबर या सगळ्यांच्या गोष्टींमध्ये ती हे विसरून जाते की अंबिकाने आवाज दिल्यामुळे अथर्व हा स्वतःचा तोल सावरू शकलेला आहे. परंतु प्रेक्षकांनो, मंजिरीला खात्री पडते की मीरा खोटं बोलत नाहीये आणि खरंच अथर्व हा आजारी आहे. परंतु प्रेक्षकांनो, यानंतर मात्र माया अथर्वला बोलत असते तेव्हा मात्र मंजिरी मायाला खुणावते आणि तेव्हा मायाला कळत नाही की खरं तर मंजिरीनेच मला हे सगळं सांगितलंय की अथर्वला बोलायचं, माझं बोलायचंही बाकी राहिलेलं आहे आणि तरी सुद्धा मंजिरी मला थांबायला सांगतेय. या मॅडमचं काय सुरू असतं ना, मला खरंच कळत नाही असं मायाला वाटतं. त्यानंतर मात्र मीरा तिथे येते, ती अथर्वला सांभाळते आणि तेव्हा मात्र अथर्व म्हणतो की मीरा, मला अंबिकाचा आवाज ऐकू आला. परंतु मीरा तेव्हा अथर्वला शांत राहायला सांगते. त्यानंतर मात्र अथर्व म्हणतो की नाही, मला भूक नाहीये. परंतु मीरा मात्र मायाला खणकावून सांगते की तुला कळतं का, अथर्व जेवण करत आहे, त्यांची तब्येत ठीक नाहीये, तरी सुद्धा तुझी ही बडबड तू इथे लावली आहेस. आणि त्यानंतर मात्र मीरा म्हणते की अथर्व, तुम्हाला जेवायला पाहिजे, कारण की तुम्हाला टॅबलेट्स घ्यायच्यात आणि त्यामुळे अथर्वला मीरा जेवायला सांगते. त्यानंतर आपण पाहतो की मंजिरी खरं तर खूप खुश असते, कारण की तिला माहीत असतं की आता मीरा माझ्याशी काहीच खोटं बोलू शकत नाही आणि ती कोणतं षडयंत्र माझ्या विरोधात खेळू शकत नाही. परंतु याचबरोबर मायाला मात्र कळत नाही की एवढ्या सगळ्यातच ही मंजिरी एवढी खुश का झाली आणि ती एवढी आनंदी का दिसतीये. त्यानंतर आपण पाहतो की संध्याकाळी अथर्व हा आराम करत असताना अंबिका तिथे येते. आता अंबिकाचा आवाज अथर्वला ऐकू येतोय. खरं तर ही गोष्ट खूप छान घडलेली असते, कारण की अथर्वला खूप आनंद झालेला असतो. परंतु त्याचबरोबर मीराला संकेत येतात की तिचे बाबा तिला तिकडे बोलवतायत, जिथे मंजिरीचा पिंजरा बनवलेला असतो. मंजिरीला कैद करण्यासाठी जो पिंजरा बनवलेला असतो त्या ठिकाणी आता मीरा आणि अंबिकाला जायचं असतं. प्रेक्षकांनो, त्याचबरोबर आपण पाहतो मीरा म्हणते की बाबांनी बोलवलेलं आहे, आपल्याला जायला पाहिजे. तेव्हा मात्र अंबिका म्हणते की आता बहुतेक मला असं वाटतंय की मंजिरीचा अंत होण्याची वेळ ही निश्चित झालेली असणार आणि बाबाला हे कळालेलं असणार आणि म्हणून बाबा आपल्याला तिकडे बोलवत आहेत. आणि त्याचबरोबर मीरा म्हणते की मला असं वाटतं की मंजिरीला त्या पिंजऱ्यापर्यंत आणण्याचा मार्ग बाबाला सापडला असणार आणि म्हणून बाबा तिकडे मीराला बोलवत आहेत असं अंबिका सुद्धा विचार करू लागते. कारण की मंजिरीला त्या पिंजऱ्यापर्यंत आणण्याची मोठी कामगिरी ही मीरा आणि अंबिकाला पार पाडावी लागणार असते. कारण की हे सोपं नाही आहे. मंजिरी त्या पिंजऱ्याकडे का येईल आणि जिथे मीरा अंबिका बोलवतील तिथे मंजिरी का येईल, आणि हे सगळेच प्रश्न खूप अवघड आहेत आणि त्यामुळे शिवनाथने यावर मार्ग काढायला पाहिजे आणि मंजिरीने त्या पिंजऱ्याजवळ यायला पाहिजे. ही गोष्ट मात्र शिवनाथने मीरा अंबिकाला सांगितलेली असते आणि त्यावरूनच मीराला असं वाटतं की बहुतेक बाबाला मार्ग मिळालेला असणार. परंतु हा मार्ग खूप कठीण आहे, ही गोष्ट मात्र मीरा अथर्वच्या लक्षात येते. कारण की अष्टमीचा मुहूर्त हा ठरलेला असतो. आपण पाहतो की महागौरीची साथ ही शिवनाथला असल्यामुळे शिवनाथ म्हणतो की अष्टमीचा मुहूर्त आहे, अष्टमीच्या दिवशी ही मंजिरी या पिंजऱ्यापर्यंत नक्कीच येईल आणि यामध्ये ती कैद होऊ शकते. परंतु लवकरात लवकर हे सगळं कार्य करणं आवश्यक आहे. तिथी आपल्याला उपयोगी पडू शकते, हा मुहूर्त आपल्या उपयोगी पडू शकतो, परंतु तोपर्यंत आपण आपली कामे व्यवस्थित करून घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे, असं शिवनाथ मीरा अंबिकाला सांगत असतो. प्रेक्षकांनो, इकडे मात्र अथर्व हा अंबिकाचा आवाज ऐकल्यामुळे थोडासा इमोशनल झालेला असतो आणि तेव्हा मीरा सुद्धा हे पाहते. परंतु मीरा अथर्वला समजावते की अथर्व, तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार न करता तुम्ही आराम करा, मी आणि ताई बाबांकडे जाऊन येतो. प्रेक्षकांनो, मीरा अंबिका या घरात नाहीयेत, ही गोष्ट मात्र आता मायाला कळालेली असते आणि माया मात्र मंजिरीला याबद्दल बोलत असते. तेव्हा मात्र मंजिरी म्हणते, काही झालं ती कुठेही असेल, परंतु मीरा माझ्या विरोधात काही षडयंत्र करू शकत नाही, कारण की ती आता माझी गुलाम बनलेली आहे. मीराने कितीही ठरवलं मला हरवण्यासाठी, माझ्या विरोधात षडयंत्र करण्यासाठी, तरीही ती करू शकणार नाही, अशी गोष्ट मात्र आपण पाहतो की तेव्हा मंजिरी
ही मात्र मायाला सांगत असते. परंतु माया म्हणते की तुम्हाला हे सगळं का करायचं आहे, तुम्ही हे सगळं का करतायत हेच मला कळत नाहीये. मॅडम तुम्ही मला काय प्रॉमिस केलं होतं हे तुमच्या लक्षात आहे ना. आणि त्यानंतर मात्र मंजिरीला आठवतं जेव्हाही तिने मायाला तिच्यासाठी काम करायला सांगितलेलं असतं तेव्हा मात्र ती प्रत्येक वेळेस सांगते की अथर्व हा तुझाच होणार आहे. आणि तेव्हा मात्र आता मंजिरी शांत बसते, कारण की मंजिरीला पुढे जे काही घडणार आहे ते दिसत असतं. तिला असं वाटतं की आता माया ही कधीच अथर्वची होऊ शकत नाही, अथर्व कधीच मायासोबत लग्न करू शकत नाही. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की आता मात्र ती वेळ आलेली असते. मायाला कळतं ही मंजिरी खोटं बोलतीये. आणि तेव्हा मात्र माया म्हणत असते, मॅडम तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, मी तुम्हाला काहीतरी विचारतेय, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं त्याचं काय झालं. आणि तुम्ही मला म्हटला होता. तेवढ्यातच मात्र आपण पाहतो की मंजिरी म्हणते, हे बघ माया, कसं असतं ना, जी गोष्ट घडणार आहे ती गोष्ट घडूनच जाणार आहे. परंतु तरी सुद्धा मी तुला सांगते की या सगळ्यांसाठी वेळ लागणार आहे, कारण की त्या अगोदर खूप काही घडणार आहे. मीराने किती ठरवलं तरी ती माझी गुलाम आहे हे ती विसरू शकत नाही. त्यामुळे ती माझ्या विरोधात षडयंत्र करणं तर सोडच, परंतु ती आता माझ्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं काम करणार आहे. आणि लवकरच मीरा प्रेग्नेंट होईल आणि त्यानंतर मात्र जे मला हवं आहे ते मिळाल्यानंतर तुझा मी विचार करेल, असं मात्र आपण पाहतो की मंजिरी मायाला बोलते. आता मात्र माया हादरते, कारण की मंजिरी हे काय बोलतीये, मीरा प्रेग्नेंट होणार आणि हे कसं शक्य आहे. मंजिरीने मला प्रॉमिस केलेलं की अथर्व हा माझाच होणार आणि ही मला आता सांगतेय की मीरा प्रेग्नेंट होणार आहे, आणि हे कसं घडू शकतं. आता मात्र मायाला राग आलेला असतो, परंतु मायाला हा जो धक्का मंजिरीने दिलेला आहे त्यामुळे मंजिरी खरं तर खूप खुश आहे, कारण की तिचं स्वप्न पूर्ण होणार आहे असं तिला वाटत असतं. परंतु इकडे माया मात्र आता मंजिरीला यावर काय उत्तर देणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. आणि त्याचबरोबर शिवनाथने जो अष्टमीचा दिवस हा मंजिरीच्या अंतासाठी काढलेला असतो, मंजिरी त्या पिंजऱ्यापर्यंत येणार असते, तेव्हा या सगळ्या गोष्टी कशा जुळून येतील हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेमध्ये पुढे आपण पाहणार आहोत की मंजिरीला पुढच्या षडयंत्राची, मीरा आणि शिवनाच्या षडयंत्राची चाहूल लागणार आहे. त्यावर मंजिरी कशी मात करणार हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.